मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून देऊया शुभेच्छा. विश गुड गेम अँड प्ले क्वालिटी क्रिकेट. मॅच ऑन फिल्डिंगची रचना वाईडिश लॉंग ऑफ मिड विकेट रिझनमध्ये 38 सर्कलच्या बाहेर ची फील्डची रचना मिड ऑन सिली पॉईंटला खेळाडू एक तैनात आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. क्या बात आहे. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. स्वॅगचे स्वागत केलंय गोलंदाज ओमकार पाटील या गोलंदाजाचं. असं म्हणतात ना, चौकार षटकार सगळेच मारतात, परंतु पहिल्या चेंडूपासून धुवाधार फलंदाजी करणारा भारतीय संघाचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलने ठोकलाय नागेशने षटकार. आणि षटकाराच्या साह्याने अकाउंट देखील ओपन झालंय. बॅटिंग करत असताना थर्ड टीमचं गोलंदाज तयार. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळी ओव्हर पिच बॉल टाकला होता. टप्पा खाल्यानंतर थोडासा इन स्विंग पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलमध्ये यावेळी कनेक्शन नाही आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मागील चेंडूचा विचार केला, थोडासा पुढे चेंडू टाकला, त्यामुळे चेंडू अगदी स्लॉटमध्ये होता आणि स्लॉटमध्ये चेंडू नागेशने त्याच्यावर प्रहार केला. षटकार मिळवला. त्यानंतर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. ओमकार पाटीलचं टीट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर. एक षटकार एक डॉट बॉल. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यॉर्कर लेन लाईन चांगली पाहायला मिळाली. जसं स्विच हिट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहिला हेरला गोलंदाज ओमकार पाटीलने आणि त्यानंतर मात्र यॉर्कर. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. षटकार मारल्यानंतर 2 लगातारचे डॉट बॉल म्हणजे थोडासा प्रेशर फलंदाजावरती देखील क्रिएट केला जातोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक शांतमय शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. ओ डान्सिंग नाव द विकेट. चपलोन मारण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये. जर्सी क्रमांक 45 तिथे क्षेत्ररक्षण करतील. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केला जातोय. एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावरती अद्याप स्कोर आपण पाहतो. बिनगणीच्या मोबदल्यामध्ये जमेची बाजू अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आत. 4 चेंडू दाखल संपन्न झाल्यानंतर 7 धावा फलकावरती. ओमकार पाटीलचं हे पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये षटकार, त्यानंतर कमबॅक चांगला केलाय ओमकारने. आता डावखुरा फलंदाज हसनेन स्ट्राईकला येताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी बॅट्सपिंग चांगला पाहायला मिळाला. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न हसनेनचा इथे असफल राहिलाय. ओमकारचं मी कौतुक करेल. अतिशय चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा लाईन लेंथ ॲक्युरेसी चांगली पकडलेली आहे आणि नियंत्रण देखील चांगलं आपण पाहतो. ओमकार पाटील या गोलंदाजाचं यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी अद्याप मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल या षटकातला. ओ ऑफ स्टिकला शपलून ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझनमध्ये खेळाडू आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर शेवटच्या चेंडूवरती ठोकलाय चौकार. ठोकडीचे थँक्यू व्हेरी मच. खारघर टीम, आम्ही तुम्हाला विनंती करू, आपण षटक जसं होईल त्यानंतर टीम मिटिंग घेऊ नका. प्रत्येक षटकामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना सुरुवात दमदार राहिले. एकही गडी बाद नाही. बिनगणीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचले, ते म्हणजे 11 ऑन बोर्ड. 11 धावा फलकावरती. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचा चांगला खेळ आपण पाहू शकाल. ओमकार पाटील पहिल्या चेंडूवरती षटकार खरं तर मारला होता त्याच्या गोलंदाजीवरती आणि त्यानंतर पुढील 4 चेंडू अतिशय चांगले टाकले आणि अंतिम चेंडूवरती हसरेने चौकार लगवला. टोटल 11 धावा फलकावरती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणव म्हात्रे आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी. आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपण पाहू शकाल. हो, ऑफ स्टिकला शपलून इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग रिझनमध्ये चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग इथं पाहायला मिळाली. तर चेंडू तिथे बीट झाला असता तर आउटफील्ड फास्ट आहे. विकेट किपर आणि फाईन लेग आणि थर्ड मॅन रिझनमध्ये
थोडासा उतार असल्या कारणामुळे आउटफील्ड फास्ट चेंडू थोडासा जरी निसरला तरी सीमारेषा बाहेर जातो आणि त्यामुळे फिल्डिंग इथे चांगली राहिली. फाईन लेग रिझर्वमध्ये एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावेल. टोटल 12 धावा धावफलकावरती. हो, यावेळी देखील बॅट स्विंग कमालीचं पाहायला मिळतं हसनेंचा. जर प्रॉपर बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन जर पाहायला मिळालं ना तर चेंडू सीमारेषा बाहेर जरूर जाईल. असा ताकदीचा वापर हसनेंच्या माध्यमातून केला जातोय. पण तो कनेक्शन थोडंसं खराब राहिलं. बॅट अँड बॉलमध्ये कुठेतरी कॉन्टॅक्ट होत नाहीये. एक चौकार जरूर आलाय हसनेंच्या बॅटमधून आणि प्रयत्न मात्र चांगले आहेत हसनेंचे. यावेळी फुल टॉस बॉल, कनेक्शन खराब राहिलंय. विकेट मिळेल का? झेलची संधी. क्या बात आहे, रनिंग कॅच. लॉंग ऑनला टिपलाय झेल. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना हसनेंची पारी संपुष्टात. प्रणव म्हात्रेला पहिली सफलता मिळाली. फुलटॉस बॉल होता, अगदी लॉलीपॉप चेंडू. बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला परंतु कनेक्शन थोडं खराब राहिलं. चेंडू बराच काल हवेमध्ये होता आणि त्याचा फायदा लॉंगॉनच्या फिल्डरने घेतला. अगदी रनिंग कॅच, जबरदस्त कॅच. सूर्याचे किरण अगदी डोल्यावर येत असताना तो सुंदर झेल पकडला आणि हसनेंची पारी संपुष्टात आली. नवीन खेळाडू जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसरा षटक प्रगतीपथावर मैदानाच्या आतमध्ये स्टान्स घेत असताना जयेशला आपण पाहू शकाल. राईट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेट गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओ, यावेळी ऑफ स्टिकला चपळून क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये अजून एकदा संपर्क होत नाहीये. पहा, मोठे पटके मारण्यासाठी प्रयत्न जरूर करतायत थलचे फलंदाज परंतु कलेक्शन मात्र चांगलं होताना पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि ज्या प्रकारे प्रणव म्हात्रेने गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी. इकॉनॉमिकल स्पेल आणि तिखट मारा मी म्हणेल या गोलंदाजाचा. स्लॉटमध्ये चेंडू होता. काव कॉर्नर रिझन मध्ये खेळाडू आहे. वन बाउन्स चेंडूची अडवणी करतील. नो मॅच लँडमध्ये खरं चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि तिथे मात्र फेकी देखील दर्जेदार राहिली. फिल्डरचं कौतुक करावं लागेल. फिल्डिंग फिल्डिंग शिवशक्ती खारघर टीमची चांगली राहिली या मॅचमध्ये. अद्याप आपण पाहू शकाल दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मोठे फटके कुठेतरी येत नाहीत आणि मोठे फटके मारू देत नाहीत गोलंदाज. यावेळी देखील स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. टोएनला चेंडू लागला. वायडिश लॉंग ऑनला खेळाडू आहेत तिथे. चेंडू पकडतील, फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचा. आफ्टर 2 ओव्हर्स रन्स 14 रन्स पर 1. येस, थँक्यू. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागले ते म्हणजे 14. 7.00ची सरासरी अद्याप घटली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. 11ची सरासरी होती आणि त्यानंतर मात्र मागील षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा. चांगलं षटक प्रणव म्हात्रे या गोलंदाजाचं. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत आलाय गोलंदाजीसाठी. हो, यावेळी चेंडू बराच काल हवेत. डीप बॅकवर्ड स्पेल ग्रीजर मध्ये चेंडू. हवाई सफर षटकार.
गगनाला अगदी गवसणी घालणारा टोकला षटकार नागेशच्या बॅटमधून सलामीला आलेला बॅट्समन 2 षटकार अद्याप ठोकलेत. यावेळी देखील ऑन साईडला ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा होता. शॉर्ट कव्हर रेझरमध्ये खेळाडू आहे, चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत येथे कोणतीही धाव नाहीये. हा चेंडू डॉट फेकला जातोय. सिद्धांतवरती पहिल्या चेंडूवर हल्ला बोल केला, कारण धावा कुठेतरी येत नव्हत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. त्यानंतर प्रणवने चांगली गोलंदाजी केली, फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यामुळे प्रेशर पूर्णपणे क्रिएट केला होता फलंदाजांवरती. थोडासा प्रेशर रिलीज केलाय नागेश या फलंदाजाने. यावेळी देखील टोईडला चेंडू लागलाय. फाईन लेग रिझरमध्ये खेळाडू आहे, चेंडूची अडवणी करतील, तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड सरसावेल. टोटल 21 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत गोलंदाजी मार्कवर. चौथा बॉल इथून फेकण्यासाठी सज्ज राहील. यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू होतोय. व्हॉट अ शॉट, गॅप शॉट सिलेक्शन. बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन. दॅट शुड बी 4. चार धावेने धाव फलक पुढे जाते. टोटल 25 ऑन बोर्ड. 25 धावा फलकावरती. यावेळी देखील लोअर फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. अलॉंग द कार्पेटच्या साईडने चेंडू मारण्याचा प्रयत्न, आणि चेंडू अडवतील, फेकतील, तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. आणि सिंगलच्या मदतीनं संघ अजून पुढे जाईल. टोटल 26 धावा फलकावरती लागलेत. सिद्धांत हे तिसरं षटक मी म्हणेल थोडंसं मागडं राहिले. मागील 2 षटकांचा विचार केला तर सिद्धांतवर थोडासा प्रहार केला जातोय. विस्फोटक बॅटिंग केलं ते. सलामीला आलेला नागेश देखील चांगली बॅटिंग करत असताना यावेळी देखील पॅडल स्वीप करायचा प्रयत्न. मिस फिल्डिंग. आउटफील्ड फास्ट. फाईन लेग रिझर मध्ये चेंडू सीमा पार. मिळतील 4 चौकार. थँक्यू डीजे. चला, टाइम अलर्ट असेल, बराचसा उशीर. शिवशक्ती खारघर आपण घेत आहात. विनंती असेल त्वरित फिल्डिंगची व्यूहरचना करा. आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी सज्ज राहतील नवीन गोलंदाज विश्वास पाटील. सिद्धांतचं षटक मागडं राहिलं. 16 धावा सिद्धांतने खर्च केल्या. एक बी विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये. थर्ड टीमचा विचार केला तर जमेची बाजू असेल की सलामीचा नागेश अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे. यावेळी पहा, यो मे साइड डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. विकेटचा पतन. फलंदाज बाद. जयेशला क्लीन बोल्ड केलं. तर पुढील होणारी मॅच पहिला पुकार असेल वीर बजरंग शिरडोन आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ साक्षी 11 गावदेवी नारिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित संपर्क साधायचा आहे टॉस करण्यासाठी. या दोन्ही संघ उपस्थित आहेत, त्याबद्दल अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. सकाळी थोड्याशा मॅचेस डिले झाल्या, लेट झाल्या, त्यामुळे बराचसा उशीर. कालचा उद्घाटन 16 होता तरी देखील 5 वाजता मॅच सर्व संपल्या होत्या. हो, यावेळी देखील
क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. गोलंदाज विश्वास पाटील आणखीन एक त्रिफळाचीत बाद करतोय. आल्या आल्या माघारी परतवलंय फलंदाज बाद. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केलाय गोलंदाज विश्वास पाटील या गोलंदाजाने. एकही अजूनपर्यंत हॅट्रिक बॉल आहे आणि यावेळी देखील मोठा फटका लगवायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन खराब राहिलं. रनआउटच्या स्वरूपात बाद होईल का, परंतु ही धाव नसेल बा, कारण हा डॉट बॉल आहे. चेंडू विकेट किपरने पंचा निर्णयाची आम्ही जरूर वाट पाहू. दोन पंच सल्ला मसलत करतील आणि जो काही योग्य निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचू. येस, इट इज आउट. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. येस, थँक्यू व्हेरी मच. यावेळी देखील मोठा फटका लागत होता. पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का. क्या बात आहे, विश्वास पाटील गोखणारी गोलंदाजी. क्लीन बोल्ड. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना थल संघाला. थँक्यू डीजे. तर आदरणीय अशोकजी दरे तसेच शिवाजी दरे, संदेशजी म्हात्रे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत ऑनलाईन फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. त्यांचं देखील आम्ही FIACC चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो. त्रिवेणी संगमच्या माध्यमातून प्रत्येकी अशोक दरे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला 1000 रुपयाचं डोनेशन आले. शिवाजी दरे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं आणि तसेच आदरणीय संदेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचे डोनेशन आले. त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. जय हनुमान टीम नितलसचे खरं तर पॅकर स्पॉन्सर आहेत हे तीनही मान्यवर अशोकजी दरे, शिवाजी दरे आणि संदेश म्हात्रे. आपलं सहर्ष स्वागत. यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे आणि आता मात्र ह्या फक्त 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जातील थल या टीमच्या. आणि अशा रीतीनं पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय माया पावशे 11 थल या संघाने बनवल्या टोटल 32 धावा आणि 33 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. ते म्हणजे शिवशक्ती खारघर या संघासमोर कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल खारघर टीम, का धावा डिफेंड करतील हे आपण थोड्याच वेळामध्ये ऐकणार आहोत, पाहणार आहोत. असं म्हणतात ना, माहोल बदलतं संगीत, मनाला तल्लीन करतं संगीत. जाऊया डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर गीत.
चला स्पीडअप करा, कारण की आज एक सामना आपल्याला बाहेर काढायचा आहे. त्याच्यामुळं मी विनंती करेन, हा सामन्यानंतर देखील आपल्याला अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळं विनंती आहे प्रत्येक टीमला आपण देखील सहकार्य करा, कारण की जेणेकरून वेळेवरती हे सामने कव्हर केले जातील. पुढची मॅच द्वितीय फेरीमध्ये पहिली मॅच पाहायला मिळेल. नारिवली आणि त्याला फाईट करेल शिरडोन. दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. द्वितीय फेरीमध्ये पहिली मॅच नारिवली टीम आणि त्याला फाईट करेल शिरडोन. दोन्ही संघनायक उपस्थित. तर मी विनंती करेन शत्रुघ्न दादा बोप्पे यांना की आपल्या पवित्र शुभास आपण टॉस करायचा. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नारिवली टीमला फाईट करेल शिरडोन. या दोन संघादरम्यान ही तुम्हाला लढत पाहायला मिळेल. शत्रुघ्न दादा यांच्या पवित्र शुभास्ते आता टॉस केला जातोय. टॉस द बॉस. नारिवली संघ टॉस जिंकलाय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील घेतला. 6व्या मॅचच्या दिशेनं जिथे 33 धावांचं अगदी सोपं आव्हान आता पार करायचं. शिवशक्ती खारघर टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. दोन सलामीर फलंदाज ओमकार पाटील आणि फलंदाज विश्वास पाटील ही सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. कॉमेंट्री बॉक्समधून दोन्ही टीमना शुभेच्छा. 33 धावांचं लक्ष्य आता कशा रीतीने या धावा डिफेन्स केल्या जातील हा देखील मोठा प्रश्न. तर संघाचा विचार केला तर खूप दूरचा प्रवास केला. अलिबाग वरून हा संघ थेट आज रायगड भूमी अर्थात नितलस गावामध्ये आलाय. खूप दूरचा प्रवास आपण पाहतोय. तर समोर फलंदाज ओमकार पाटील. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूची अडवणूक देखील अगदी चांगली पाहायला मिळतं. पहिला बॉल निर्धाव आलाय. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शत्रुघ्न दादा भोपी ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार. पहिला बॉल निर्धाव आलाय. बॉलिंग ट्राय करते गोलंदाज सुमित. हलक्या हाताने पुश केला. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी सध्या सुमितच्या माध्यमातून. गोलंदाज सुमेध हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. सलगचे 2 बॉल निर्धाव पाहिले. समोर ओमकार पाटील एक धाकड खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे आणि तोच खेळाडू स्ट्राईक एंडवरती फटका चांगला. अगदी चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा पहिला चौकार येतोय फलंदाज ओमकार पाटील याच्या बॅटमधून. हा वाघाचे गाण लावू नका. चौकार आलाय. 4च्या मदतीनं संघ 4 आकड्यावरती. वैयक्तिकानं संघाचा अकाउंट ओपन केलाय फलंदाज ओमकार पाटीलना. लक्ष छोट्या त्याच्यामुळं अगदी सांभाळून खेळ खेळत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील.
पुढचा बॉल गोलंदाज सुमेध. हो सुपर बॉल, समर इन डिलिव्हरी. थोडासा शरीरापासून हा दूर बॉल पाहिला, जिथे सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा डॉट चेंडू. 4 चेंडूचा केस समाप्त झाला. 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा धावपुस्तकावरती. शांत सुरुवात सध्या शिवशक्ती खारघर टीमची पाहायला मिळतं. ओमकार पाटीलला शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या सुमेध हा गोलंदाज करतोय. पुढचा बॉल. ओ वेट अ नॉच, लेट कटचा हा नजाकत थर्ड मॅनच्या दिशेनं फटका, जिथे हा दुसरा चौकार फलंदाज ओमकार पाटीलच्या बॅटमधून. चार धाब्यानं संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. पहिला पॉवर सर्कलचा हा षटक घ्या, त्याच्यामुळं इनफिल्ड क्लिअर करणं हे गरजेचं असताना तेच करण्याचा प्रयत्न सध्या ओमकार पाटील करतोय. ओभरार करण्याचा प्रयत्न, फटका पसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, पकडल्या जेल, संपला. ओमकार पाटीलचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना शिवशक्ती खारघर टीमला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना शिवशक्ती खारघर संघ जाऊन पोहोचला एक बाद टोटल 8 या आकड्यावरती. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. 8च्या सरासरीनं धावा देखील जमा करायच्या आहेत मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना शिवशक्ती खारघर टीमला पहिला पिवळचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये अगदी महत्त्वाची गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाज सुमेधची अवघ्या 8 धावा, 1 विकेट. ओमकार पाटीलची विकेट देखील पाहिली. आता सेकंड षटक फेकण्यासाठी गोलंदाज आर्यन खारकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. सेकंड षटक, पहिलाच बॉल, आप ट्रॅकर बॉल होता, लाईन. पहिला बॉल वाईट, अतिरिक्त धाव जोडली जाईल. संघ 9 या आकड्यावरती. आर्यन खारकरचा विचार केला तर रायगड प्रीमियर लीग असेल, त्याच्यानंतर ISPL देखील खेळला, त्याच्यामुळं खूप काही अनुभव आहे. आता ते अनुभव त्याचा वापर देखील करावा लागेल खरं तर या मॅचमध्ये आर्यन खारकरला. हो, बॉल अगदी चांगल्या रीतीनं परफ्यूम डिलिव्हरी, शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केलाय. अतिरिक्त बाउन्स देखील पाहिलं आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. येस, नो बॉल. अतिरिक्त बाउन्स पाहिला, कारण की पहिल्या बॉलवरती गोलंदाजाला अलर्ट केलं होतं 1 बाउन्ससाठी. त्याच्यानंतर देखील हा अतिरिक्त उचली पाहिली आणि त्याच्या कारणास्तव इथे नो बॉल. एक्स्ट्रा धाव ही जोडली जाते आणि एक्स्ट्रा धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 10 या आकड्यावरती. चला, अंपायरशी वाद करू नका, विनंती असेल.
चल अंपायर नो बॉल आहे ना. येस प्रीड असेल पुढचा बॉल. अतिरिक्त धाव जोडली गेली आहे. संघ 10 या आकड्यावरती. समोर फलंदाज पहिलं स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळेल. विश्वास पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. फ्रीटचा बॉल आहे. कशा रीतीनं या बॉलला फेस करे विश्वास पाटील. संघ 10 या आकड्यावरती. लक्ष पाहिलं तर 33 धावांचा प्रवास मॅचमध्ये करायचा. पार करण्याचा प्रयत्न जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील केला जाईल. यस ओव्हर थ्रो. ओ फिल्डिंगच्या माध्यमातून भरपूर काही चुका करतोय मॅचमध्ये सध्या थल संघ. आणि या बॉलवरती तब्बल धावाला 3च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 13 या आकड्यावरती. तेहतीसावा धाव पुस्तकावरती करता हा टार्गेट चेस करायचा. आणि सध्या फलकावरती पाहिलं तर 13 या आकड्यावरती शिवशक्ती खारघर संघ. येणारे 17 बॉल 20 धावांची गरज शिवशक्ती खारघर टीमला. ओमकार पाटीलची विकेट मैदानातून बाहेर गेल्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विश्वास पाटील आणि वैभव म्हात्रे ही जोडी खेळपट्टीवरती. हलक्यातून पुश केला. सन्मान दिला चेंडूला. बॅक टू द बॉल. आपल्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडूची अडवणी होत्या. तोपर्यंत संधी होती. या बॉलवरती सिंगल कंप्लेंट. एकी धाबेला प्राधान्य दिला आणि एकेरी धाबेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती. 14 धावा धाव पुस्तकावरती. थोडा पास केला. थल संघ जास्त वेळ खर्च करता. लक्ष द्या कारण की अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण थोडासा फास्ट केला. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकावे लागतील. याच्याकडे देखील लक्ष द्या. पुढचा बॉल समोर विश्वास पाटील हा फलंदाज स्ट्राईक एंडवर द्या. ओ इथे मात्र लेग स्टंप उकडून ठेवला. जिथे हा दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना खारघर टीमला. विश्वास पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. तर दुसरा धक्का लागलाय. फलंदाज विश्वास पाटील मैदानातून बाहेर झालाय. धावसंख्या पाहिली तर संघ 14 या आकड्यावरती. शांत क्रिकेट. लक्ष मोठं नाहीये. 33 धावांचा प्रभाव 24 बॉलमध्ये करायचा. 2 धक्के 2 सलामवीर मैदानातून आता बाहेर झाल्यात. प्रेशर क्रिएट केला जाईल का थर्ड टीमच्या माध्यमातून. इतका दूरवरनं प्रवास केलाय आणि सोप्या रीतीनं हार पत्करेल का हे देखील मोठा प्रश्न आहे. खरं मॅचमध्ये संघर्ष नक्कीच करेल थल संघ यातील मात्र शंका नाही आहे. अजूनही पाहिलं तर सामना अजूनही बॅलन्स आहे. जर योग्य लाईन योग्य दिशा गोलंदाजी केली तर मॅचमध्ये शिरकाव नक्कीच करेल थल संघ. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा आर्यन स्ट्रेट डाईव्ह केला. हा फटका अगदी समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल डबलला प्राधान्य. पण सिंगल डबलनं देखील सामना जिंकू शकतो खारघर टीम. मात्र कशा रीतीनं खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. 1 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय टोटल 15 धावा. 15 धावा धाव पुस्तकावरती. हो सन्मान दिला. हलक्या हातानं पुश केलाय. सिंगल डब्बाला सध्या प्राधान्य देतोय खारघर टीम. एकेरी दुहेरी धावेने धावफलक सध्या हालत ठेवलाय. संघ जाऊन पोहोचलाय टोटल 16 या आकड्यावरती. समोर फलंदाज पाहिलं अतिश पाटील सध्या स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती खारघर टीमची. आर्यन खारकर हा दुसरा ट्रम्प कार्ड थर्ड टीमचा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. वेगवान बॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत
आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकात देखील खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा. टँक डीजे 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 16 या आकड्यावरती. दोन्ही षटकांचा विचार केला तर 8 धाबा दोन्ही गोलंदाजांना खर्च केला. आता येणारे 12 बॉल आणि अजूनही गरज आहे ती मात्र 17 धाब्यांची. 12 बॉल 17ची गरज. 12 बॉल 17 हा समीकरण सध्या कारगिल टीम समोर आहे. तिसरा गोलंदाज अशांक हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिला वैभव म्हात्रे. एक ताकद खेळाडू आहे आणि त्याच खेळाडूला आता शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय सध्या अशांक. जिथे पहिला बॉल निर्धाव फेकला मॅच मध्ये हलवारपणे युटर्न घेण्याचा प्रयत्न सध्या थळ संघ करतोय. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल 11 शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये करायच्यात अद्याप 17 धावा. हो पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर गोलंदाजी ही चांगली रणनीती आहे. चांगली गोलंदाजी अशांकची पाहायला मिळतं. सलगचा बॅक टू बॅक दुसरा बॉल निर्धाव फेकला. जिथे प्रेशर आता टाकण्याचा प्रयत्न शिवशक्ती खारघर संघावरती केला जात आहे. समीकरण बदललं. 10 मध्ये 17ची गरज. हो इथे देखील लाईन अगदी चांगली आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आणि इथे सलगचा तिसरा बॉल निर्धाव फेकला. प्रेशर वाढवलं आता कारगिल टीमचं. कारण की समीकरण पाहिलं ना तर येणारे 9 बॉल आणि 17 धाब्यांची गरज. फुलटॉस बॉल स्ट्रेट डाईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अगदी चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत या बॉलवरती डबलला प्राधान्य दिला. 2 धाब्यानं संघ पुढे सरकलाय. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे 8 बॉल आणि 8 मध्ये करायच्या तब्बल अजूनही 15 धावा. 8 बॉल 15चं समीकरण. 8 बॉल 15 गोलंदाज तयार. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. 1 धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय टोटल 19 या आकड्यावरती. आता 7 मध्ये गरज आहे 14. 7 बॉल 14. कमालीची मॅच आहे. टर्निंग पॉईंट षटक थर्ड टीम साठी गोलंदाज अशांकचा पाहायला मिळतं. सात बॉल 14 गोलंदाज तयार. अशांक अगदी चांगली गोलंदाजी. ऑफ साइडला हा फटका कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र स्वतःवरती विश्वास ठेवलाय कदाचित फलंदाज वैभव म्हात्रेनं. जिथे अंतिम बॉल निर्धाव आलाय. 3 षटकांचे खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आणि गरज 14 धाब्यांची. टँक डीजे पहा काय सामना आहे. 24 मध्ये 33 धावांचं लक्ष्य पार करायचं होतं आणि तो लक्ष्य पार करत असताना अनेक अडचणी निर्माण केला थर्ड टीमने. जिथे 18 मध्ये अवघ्या 19 धावा खर्च केल्या. आता 6 मध्ये
14 धावांची गरज आहे. वैभव मात्र अद्याप खेळपट्टीवरती आहे आणि त्या खेळाडूवरती भरपूर काही अपेक्षा धरून बसल्या सध्या शिवशक्ती खारघर टीम. त्या अपेक्षावरती उभं राहील का फलंदाज वैभव मात्रे की शांतवेळ गोलंदाज जयेश ज्याच्यावरती पूर्णपणे विश्वास दर्शवलाय थर्ड टीमना, त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी केली जाईल का? पहिला बॉल फुल टॉस प्रहार केलाय, आक्रमण केलंय आणि पहिल्याच बॉलवरती तडाखा दिल्याची ते पंचांचा इशारा देखील आलाय की अतिरिक्त उचली होती. नो टोटल मिले 7 सत्ता. चला आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पूर्तता करा. मॅच बॉल कदाचित आलाय. यस, पहिल्याच बॉलवरती षटकार पाहिला आणि अतिरिक्त 7 धाबा. आता समीकरण बदललं, 6 मध्ये 7 धाब्यांची गरज. वैभव मात्रे चांगली फलंदाजी करतो. फ्रीटचा बॉल आहे, पुन्हा फुल. ओ चुकी केली आहे. जी मेहनत 3 गोलंदाजांना घेतली त्या मेहनतीवरती पाणी पेडलंय गोलंदाज जयेशना. 6 मध्ये 14 धाब्यांची गरज होती. असं वाटलं होतं की आता सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय तर संघाने अशा स्थितीमध्ये गोलंदाजच्या वारंवार या 2 चुका जिथे पूर्णपणे मॅच मध्ये पकड मजबूत केली शिवशक्ती खारघर टीमना. आता अवघ्या गरज असेल ती मात्र 3 धाब्यांची गरज. प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. हा निर्धाव चेंडू आलाय. 4 बॉल 3 धाब्यांची गरज. गोलंदाज जयेशवरती जो विश्वास ठेवला त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी झाली नाही आहे. मात्र इथून पुढे कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. ओ इथे विकेटची संधी पकडलाय, झेल संपलाय. वैभव मात्रेचा खेळ, तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना शिवशक्ती खारघर टीमला आता समीकरण पाहिलं ना तर येणारे बॉल शिल्लक असतील 3 मध्ये करायच्यात अद्याप 3. टैंक डीजे आ देखे जरा किसमें कितना है दम. 33 धावेचं लक्ष. असं वाटलं की सोपं इझिलिटी या दाबा चेस करे शिवशक्ती खारघर टीम. मात्र इतका दूरचा प्रवास करून थर्ड संघ या मैदानावरती आला आणि सामना सहजरीती सोडणार नाही हे दाखवलं थर्ड टीमना. 3 बॉल 3 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानावरती. गोलंदाज तयार. अलक्याताला पुश केलाय. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. 3 तिगडा तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती धाबा कंप्लीट केला. 2-2च्या मदतीनं स्कोर झाला लेवल. टोटल संघ जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक असतील 2 बॉलमध्ये करायचे 1 धाव. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. सामना जिंकायचा असेल शिवशक्ती खारघर टीमला तर 1 धाव कंपल्सरी बनावं लागेल. गोलंदाज या पुन्हा एकदा जयेश. फुटबॉलचा वापर केलाय. विनिंग फटका. सामना जिंकलाय. अभिनंदन शिवशक्ती खारघर. हार्ड लक थर्ड टीम. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.